पण महाराज, पंडित आलेच असतील आणि ते तर राजगायक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा सुरू करायची म्हणजे हे खरं, पण राज दरबाराच्या नियमांप्रमाणे स्पर्धा खरं म्हणजे सुरू व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, नियमांचे पालन करायला आम्ही किती हट्टी आहोत. आणि पंडित आले. स्पर्धा सुरू कर. गाणं सुरू कर. पंडित जी,
पंडित भानुशंकरजींनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे ही स्पर्धा उस्ताद आफ्ताब हुसेन खान बरेलीवाले हे जिंकल्याचं मी जाहीर करतो. आजपासून आपण विश्रामपूरचे राजगायक अभिनंदन ही कटार ह्या कटारीने आपल्याला स्वतःच्या रक्षणासाठी एक गुण माफ आहे. परंतु ते शिक्षण आठवटच झाले. 6 महिने देखील पूर्ण झाले नव्हते. पंडितजी निघून गेले म्हणजे मला न सांगता दवाखान्यात शस्त्रक्रिया झाली. त्यात माझी आई गेली. बाबा त्याला पार पचून गेले होते. तेवढ्यात दिवाण साहेब तातडीने मिरजेला आले. राजे साहेबांचा खास निरोप घेऊन आईची उत्तरक्रिया करून लगेच निघावं लागलं बाबांना. कुणाचा निरोप घ्यायलाही वेळ नव्हता. मनस्थितीही नव्हती. जो होना था हो गया, खुदा की मर्जी. पण या 12 वर्षात तो कुठे शिकला? शिकणार पंडितजींनी बांधून दिलेली तेवढी शिकवली. कामी पडलं होतं ते वारंवार रात्रंदिवस हे आपला तांदुळा देखील इथे विसरून गेले. पण त्यांच्या घरात त्यांच्याजवळ अखेर बाबांनी जगाचा निरोप घेतला आणि मीही मिरजेचा निरोप घेऊन. पण तुला उशीर झाला सदाशिव, फार उशीर झाला. म्हणजे पंडितजी आहे, परंतु कुठे आहेत कोणालाच ठाऊक नाही. आणि आता ते या संस्थानाचे राजगायकही राहिले नाही. मग त्यांची भेट होऊ शकते, तरी ते तुला आता शिकवू शकणार नाही. कारण त्यांनी गाणं सोडलं, संन्यास घेतला म्हणे. पण त्यांनी मला बदल दिलं होतं. 12 वर्ष झाली त्याला. फार मोठा काळ. बरंच काही घडलं त्या अवधीत. मग या अमेरिकेचा कोण राहतो? मौशिकी खास आहे. आफ्ताब हुसेन बरेलीवाले आमच्या संस्थांचे जवळ राज. मग कुठे आहे ते? शक्यतो तू उभे क्षमा क्षमा सर, नमस्कार. मला बेटे मुराद क्या है तुम्हारे? मला गाणं शिकायचं. पंडितजींनी संगीताचा संन्यास घेतला हे कळत आहे. तर मग आपण मला शास्त्रीय करून घ्या. क्यों नहीं, क्यों नहीं? शिक्षणाची एवढी आवड असते. शाळेत म्हणजे आमचा उत्साह, आमचा भार नहीं. तो ये हमारे इन्हें जबरदस्ती रियाज पर दिखाना पड़ता है. बैठो बैठो, हम सुनाओ. हा साहेब म्हणता आहे काही लावून दाखव. सदासी तुला येत असेल ते येत असेल तसं का? मला फक्त गळ्याची साथ पडायची. खुल्या दिला खुल्या गळ्यात
आमचा हलेला जरा आराम करावा म्हणून. पण अप्पाजी, हा सदाशिवकर तुमच्या शाळेत बनण्यासाठी आला. त्याला आधी आहे मुमकिन नाही. सही पंडितजींची छाप आहे त्याच्या डोळ्यावर. पण तुमच्या शिकवणीनंतर ती दुसरी जाणार माझी बेटी दुसरी जाणार. ओळ्या ओळ्यात कोरलेले हे संस्कार पत्थरावर कोरलेल्या लकडीसारखे पक्के असतात बेटी. क्या है बाबा? ठीक आहे. शंभर रुपये नसल गांधीजी राणी शपथ माझ्या वतीनं मी दक्षिणा देतो स्वतःसाठी. हा पैशांचा सवाल नाही कविरा, हा पैशांचा सवाल नाही. आणि माझ्या मुलाशी वैर नाही, दुश्मनी नाही. पण पंडितजी शाळेत रोज बात खेळली म्हणून सांगतो. होय, असा वैर आहे पंडितजीशी. काम असतं. एक नव्हे, दोन नव्हे, सतत 10 वर्षापासून समोर जातात. पण तो पराक्रम पंडितजींच्या गायकीचा नव्हता, तर त्या गायकीच्या लोकप्रियतेचा. आमच्या घराण्याची गायकी लोकप्रिय नव्हती होती, पण गेली 20 वर्षे या संस्थानात लोकांनी गाणं ऐकलं. ते फक्त पंडितजींचं. गायकी मागणी ही त्यांची. पिढ्यानपिढ्या ती गायकी त्या शहराला काय होऊन बसली आहे. तुला आव्हान देणं ही आमची पहिली मुराद होती. आता या मुलाला गाणं शिकवून मी आपल्याला छाती खाली पुसून घेतो. उद्या तो माझा शाजीर म्हणून जायला बसला तर लोकांना आठवण गेली पंडितजींची. खत पाणी आमचं मशाल विचारला आम्ही, पण मुळात गोष्ट त्यासाठी हा मुद्दा चांगला नायक होऊ शकेल. पण त्या घराण्याचं आमच्या घराण्याची दावा याच्यासाठी काही गोष्टी बंद राहते. पण अप्पाजान, हम जानते हैं बेटी, हम जानते हैं ये इंसाफ नहीं है, पर हम मजबूर हैं. जाओ जाओ बेटी, खुदा तुम्हें सलामत करे. दिमाग साहेबांनी आलेल्या पैशावरून त्याला काहीतरी देऊन. हा साहेब, मला पैसे नको आहेत. दारिद्र्याशी बालपणापासूनच ओळख आहे. मला जे हवं आहे वो हम नहीं दे सकते, हमारे हाथ बंधे हैं. ठीक आहे, आपण मला शागिर्द करून घ्यायला तयार नाही हे मी समजू शकतो. पण निदान आपल्या महालात येण्याची मला परवानगी द्या. मी कोपऱ्यापासून आपला रियाज आहे. आपण शिकवू नका. मला जमेल तेवढं स्वतः नहीं, मुमकिन नहीं. हमें भी आपका रियाज मुझे आम में से हमारा गाना सुनना है और ऐसे में हाजिरी लगाओ. ये हमारा घरेलू काम है. और सुन, या संस्थानात आमच्या नंतरही आमची गायकी कायम राहावी ही आमची दुसरी मुराद आहे. आमची बसू देणार फक्त आमच्या घराण्याच्या शागिर्दांना. क्या हो गया? हा साहेब, मी हात जोडतो. खुदा हाफिज. पंडित जीवन आणि परमेश्वराला नहीं, आज मेरा होकर रहेगा. क्या हमें छोड़ना है कि तुम बाहर
माझ्या लक्षातच बसत नाही उमा. उमा, मला नाही वाटत मला हे जमेल. 6 महिन्यात कोणते 6 राग देखील नाही चढले माझ्या काळात. खासाहेबांनी मला शागिर्द करून घेतला असता तर मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो. किती दिवस जाणार माझं तुझ्या आश्रयाने या महालात राहणार. काय करू? रियाज रियाज आणि फक्त रियाज. कशाचा? त्या रागांचा, त्या चिजांचा. अगं निदान पंडितजींचा तो ग्रंथ तरी आणून दे मला. कुठला ती पंडितजींची पोथी संगीत सुधाकर. हवेली सोडताना मी कसून शोध घेतला होता पण नाही सापडली मला ती पोथी. पण काय रे, त्या ग्रंथाचा काय उपयोग झाला असता? तुला कागदावरची स्वरलिपी वाचता येते? प्रयत्न तरी केला असता. इतकं सोपं नाही ते सदाशिवराव. अनेक वर्षांचा सराव लागतो त्याला. पण त्याआधी मला एक सांग, आम्ही मिरजे केवळ 8-10 महिनेच होतो. तेवढा इतकं सारं शिकलास बाबांकडून? ते शिकवायला बसते मी स्थळ काळाचा भूमिका तसे नाही. पण त्यांनी जे जे शिकवलं त्याचा अर्थ समजोवाना समजो. कानात शिरलं ते मनात साठवून ठेवायचं भान मात्र नेहमी मी ठेवायचं. उमा, कुठे चालली? आलेच. काल रात्री कोणीतरी खोलीत शिरून काहीतरी ठेवून गेल्याचा भास झाला होता मला. आलेच. पाहिलं, पंडितजींनी बोलावलं म्हणून या चक्रव्यूहात मी शिरलो. आता पंडितजींनी पाठ ठेवलं. मार्गदर्शन तर दुरस्त आहे, साधं दर्शन सुद्धा दिलं नाही. नवे राजगायक मला शिष्य मानून घ्यायला तयार नाही. मी हवेली बाहेर फेऱ्या मारला. त्यांच्या रियाजातलं काहीतरी कानावर धरे व मी ते शिकेन. परवा खिडकीतून खासाहेबांची तान ऐकू आली. पाणीदार मोत्यांचा सरळ चोपडला. इतका तो सज्जा चांद आला. खासाहेबांचा पुतण्या आणि एका भिकाराला हटकून द्यावं तसं त्याने मला हटकलं आणि घालवून दिलं. त्यांची मुलगी झरीना ती चांगली आहे त्याच्या, शिवाय उमाची बालमैत्रीणही आहे. पण तुम्हीच सांगा, इतक्या ओळखीवर मी जर तिला म्हटलं की मी त्यांच्या हवेलीत छे, ते चांगलं वाटत. ते शक्यच नाही. काय शक्य नाही? कोण? तुम्ही इथं? आणि उमा कुठे? तिच्या खोलीत असेल. तुम्ही बसा, मी तिला बोलावलं. हा, मला बोलायचे तिच्याशी, पण तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल? मी काय केलं आता? एक भयंकर गुन्हा, पण अब्बाजारांच्या दृष्टीने. काल ते मध्यरात्री राजवाड्यातून वापस येतो. त्यांचा वेळा याच रस्त्यावरून जातो आणि तू रियाज करतो. अब्बाजारांनी आपला वेळा थांबवला इथे थोडा. अब्बाजान म्हणजे खास आहे इथे आले होते. पण काल रात्री मी काय करत होतो? धाडीवरती एक चीज. अब्बाजारांनी स्वतः रचलेली एक बंदिश तुला. मग गाण्याचा कवर तुला माझा म्हणजे उमा म्हणत होती की धानी या सर्वकालीन राग आहे. तुझी चूक म्हणजे तू त्यांचा शागिर्द नाहीस, तू त्यांच्या घराण्याचा नाहीस. तरी देखील त्यांच्या परवानगीशिवाय तू त्यांचीच रचना गात होता. घरी आले तेव्हा काय संतापले होते. सदाशिव, मला एक खरं सांग, एकदा ऐकलं की पाठ होतं तुला सारं. तू खासाहेबांना चुनवती देण्यासाठी आलायस ना. एक दिवस तुला त्यांचं राजकार्यत्व त्यांच्याकडून हेरावून घ्यायचंय ना. काय करू? उमाचा कसा गैरसमज की मी तर तिच्यासाठी आलो आणि तुझा मग काय हवंय तुला? मला काय हवंय? माझं एक स्वप्न आहे. एका शांत प्रशस्त सभागृहात जाणकार श्रोत्यांचा समुदाय जमला. गर्दी आहे पण गर्दी रसिकांची. अशा वेळी माझ्या गुरूंना वंदन करून मी व्यासपीठावर प्रवेश करतो. तानपुरा हातात घेऊन मी गायला सुरुवात करतो. डोळे मिटून सारे जग विसरून मी गात
बेहोश, बेभान, केव्हा तरी माझं काढत नव्हतं. मी तानपुरा खाली गेलो. सभेला नमस्कार करून पण टाळ्यांचा कडकडाट होत नाही. नुसती गूढ शांतता. सारेच भारावलेले, गहिवरलेले. इतक्यात एक ज्येष्ठ गायक माझ्या जवळ येतो. अनेक गायकांचा बोल, उस्तादांचा पुस्तक. माझ्या पाठीवर हात ठेवून तो म्हणतो, छान गायला थोडा. आज कानांचं सार्थक झालं. जीते रहो, गाते रहो. आता तूच सांग ना, ह्या दैवी आनंदापुढे राजगायक पदाचं काय मोल राहील? हे मोरपिशी स्वप्न तू मुलाशी बाळगून तुझे विचार. हे स्वप्न पुरं करण्यासाठी तुला पंडितजींचा आधार घ्यावा ना. पण पंडितजी तर इथे नाही आणि खास आहे तर तुला दारातही मागायला तयार आहे. म्हणून माझ्यासमोर अंधकार साजला आहे आणि डोळ्यापुढे सगळी झाली बंद. सदाशिव, सदाशिव हे मग काय आहे? काय आहे? संगीत सुधाकर बाबांचा ग्रंथ. माझ्या खातेखाली